मित्रांनो, अजित पवारांचा गडकिल्ला असणारे बारामती या सरकारवर नाराज होऊन संपूर्ण कर्मचाऱ्यांनी मिळून डेपो बंद केलाय. आतापर्यंत एक सुद्धा टायमिंग सुटलेली नाही. असं म्हणतात, ज्याची सुरुवात बारामतीतून होते ते बघून संपूर्ण महाराष्ट्र तसं करतोय. डेपो कडकडीत बंद करण्याचं काम एसटी कर्मचारी केले. त्यासोबतच तुम्हाला सांगतो, बुलढाणा आगार कडकडीत बंद झालाय. नांदेड जिल्ह्यातील मुखेड आगार देखील पूर्णपणे बंद झालाय. एक सुद्धा टायमिंग निघाली नाही. आणि त्यासोबतच ठाणे 1, कल्याण, विठ्ठलवाडी, ठाणे विभाग सकाळपासून एकही गाडी बाहेर निघाली नाही. कराड डेपो सुद्धा कडकडीत बंद झालाय. इंदापूरचे बस स्टँड पाहून तुम्हाला कळेल इंदापूर कशा प्रकारे बंद आहे. 100% बंद म्हणजे बंदच. भुसावळ आगार देखील 100% बंद झालाय. एक सुद्धा गाडी रस्त्यावर नाही. आणि त्यासोबतच छत्रपती आगार क्रमांक 1, आगार क्रमांक 2 हे पूर्णपणे 100% बंद झालेले आहेत. आतापर्यंत एकही बस निघाली नाही. एसटी कर्मचारी नारेबाजी करत आहेत. आणि त्यासोबतच तळेगाव आगार 100% बंद आहे. दारवा आगार 100% बंद आहे. आणि मंगरुळ पीर आगार 100% बंद झालेला आहे. आणि त्यासोबतच रायगड विभाग, महाड आगार, मानगाव आगार, रोहा आगार या डेपोतील वाहतूक सुद्धा पूर्णपणे ठप्प झालेली आहे. एकंदरीत चित्र पाहता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकही बस गाडी बाहेर निघालेली नाही. एसटी कर्मचाऱ्यांचा रोष या सरकारवर पूर्णपणे उमटून दिसतोय. यवतमाळ आगाराची एक सुद्धा बस बाहेर निघालेली नाही. पूर्णपणे 100% यवतमाळ सुद्धा बंद आहे. आणि त्यासोबतच अहमदनगर विभाग, श्रीरामपूर डेपो 100% बंद झालाय. आज सकाळपासून एक सुद्धा प्रवासी बसमधून प्रवास केलेला नाही, कारण बसच रस्त्यावर नाही. एसटी कर्मचाऱ्यांची मागणी फक्त एकच आहे. एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना एवढे झाले पाहिजे. जोपर्यंत ही मागणी मान्य होत नाही तोपर्यंत बसेस अशाच प्रकारे ठप्प राहणार आहेत. पूर्णपणे चक्का जाम राहणार आहे. त्यामुळे सरकारने लवकर पावले उचलली तर बरे होईल. आता गणपतीचा खूप मोठा सण सुरू आहे. सरकारने जर आजच्या आज निर्णय घेतला तर नक्कीच हे सर्व बसेस चालू होतील. अन्यथा हे बेमुदत आंदोलन आहे. किती दिवस चालणार हे सांगता येत नाही. एसटी कर्मचारी अजित दादांच्या गडकिल्ल्यात बंद पाडू शकतात. तर मग तुम्ही ठरवा, महाराष्ट्रामध्ये किती उग्र झालेले आहेत एसटी कर्मचारी. एसटी कर्मचारी संघर्ष करायला कधी घाबरलेही नाहीत आणि घाबरणार देखील नाहीत, भलेही सरकार कोणाचेही असो. आज या पहिल्या दिवसापासूनच संपूर्ण महाराष्ट्राला आणि सरकारला देखील कळले असेल. या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच सांगणं आहे की महाराष्ट्रातील संपूर्ण डेपो हे आज कडकडीत बंद झालेले आहेत. आणि या कर्मचाऱ्यांचा रोष या तिघाडी सरकारच्या विरोधात आहे, कारण यांना कामाचा दाम चांगल्या प्रकारे मिळत नाही. त्यामुळे हा रोष आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ सर्वांना शेअर करा. एसटी कर्मचारी असाल तर आवर्जून चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.